नमस्कार मित्रांनो, मी रिपोर्टर आणि तुम्ही पाहत आहात लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर. आज आपण भेटणार आहोत पेडियाट्रिशियन डॉक्टर गोपाळ जाजू सर यांना, जे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांना हेल्दी ठेवतात. चला तर मग त्यांच्याशी काही इंटरेस्टिंग गप्पा मारूया. हॅलो सर. हॅलो सर, तुमचे लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर च्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, तुम्ही पेडियाट्रिशियन का बनलात? कारण लहान मुले आपल्या भारताचे भविष्य आहे. तर लहान मुलांचे आरोग्य हेच आपल्या सगळ्या करता महत्वाचे आहे. कारण लहान मुलं आपल्या भारताचे पुढील चालणारे जेव्हा युवक बनतील आणि ते भारताचे आपले भविष्य आहे. हे खूप महत्वाचे आहे डॉक्टर. पेडियाट्रिशियन डॉक्टरचे काम नेमके काय असते? तर लहान मुलांना जेव्हा लहान मुलं जन्माला येतो आणि त्याच्यापासून तिचे आरोग्य सुरुवात होते. कारण त्यांना फार लवकर आजार होऊ शकतात. कारण त्यांच्यामध्ये ताकद कमी असते, इम्युनिटी कमी असते. त्याच्यामुळे त्यांचे आरोग्य सांभाळणे हे सगळ्याचे कर्तव्य आहे. हो, हे खूप चांगलं काम आहे. मुलांनी हेल्दी राहण्यासाठी काय करायला पाहिजे? हेल्दी राहण्याकरता जे आपण लहान मुलांमध्ये आता जे नवीन कार्यक्रम आहे, फास्ट फूड खाणे, बाहेरचे जे पिझ्झा, बर्गर आणि फास्ट फूड, हे तर सगळ्यांनाच इंटरेस्ट आहे. कुठली पार्टी म्हणा, हे म्हणा, घरचं अन्न नको वाटतंय, पण बाहेरचं अन्न खायचं असेल, बाहेरचं कुठल्या हॉटेलिंग वगैरे बघा, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, ते जास्त खावं वाटतंय चमचमीत पदार्थ. पण ते आरोग्याकरता जे मैद्यापासून बनलेले पदार्थ आहेत ते तब्येतीला बिलकुल चांगले नाही. त्याच्यापासून आजाराचे प्रमाण वाढत जाते, म्हणून ते टाळले पाहिजे. हो, हे तर सगळेच खातात, पण आतापासून आम्ही नाही खाणार. मोबाईल आणि टीव्ही जास्त बघितल्यावर मुलांवर काय परिणाम होतो? मोबाईल आणि टीव्ही हे जर आपण जास्त बघत राहिलो तर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं आणि त्याच्यामुळे ते तब्येतीला आणि आरोग्याला ते घातकच आहे. हे तर आजपासून सगळे मुले ऐकणार तुमचं. मुलांसाठी कोणता एक्सरसाइज किंवा आउटडोर गेम्स इम्पॉर्टंट आहे? आउटडोर गेम जे आपण देशी खेळ आहेत, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, हे सगळं चांगलं. फक्त क्रिकेट तर फार महत्वाचं नाही. जर आपण देशी आरोग्य जे पहिल्यांदा खेळत होतो ते जर खेळत राहिलं ना तर पूर्ण व्यायाम होतो. व्यायाममध्ये आपण जे स्विमिंग म्हणा, ते पण एक महत्वाचा व्यायाम आहे. आम्ही ऐकलं होतं स्विमिंग वजन खूप लवकर कमी होतं. बरोबर आहे, कारण ते परिपूर्ण व्यायाम आहे. त्याच्यानं म्हणजे ते परिपूर्ण व्यायाम आहे म्हणून त्याच्यानं वजन कमी होणार. वजन कमी होणार, कारण त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहील. वजन कमी करण्याकरता महत्वाचं नाही, आपण जे पूर्ण जे व्यायाम आहे, जसं रनिंग म्हणा, वॉकिंग म्हणा, त्याच्यानंतर स्विमिंग म्हणा, त्याच्यामुळे सगळ्या आपल्या अवयवाला एक प्रकारचा व्यायाम मिळतो. आणि व्यायाममुळे काय होतं की आपली बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहार जर आपला त्याच्याबरोबर जर योग्य असेल, म्हणजे हाय प्रोटीन डाएट आणि कार्बोहायड्रेट जर कमी खाल्ले, पिष्टमय पदार्थ जर आपण कमी जेवणामध्ये ठेवले, तर आपली तब्येत त्याच्यामुळे चांगली राहू शकते. आणि वजन हे कमीपेक्षा वजन आपले अप्रोप्रिएट पाहिजे, कमी पण नसावे आणि जास्त पण नसावे. ते जर योग्य डायरेक्शन मध्ये असेल ना तर तब्येत चांगली राहते, परत आजारी पडत नाही. आम्हाला चांगली गोष्ट कळाली आज. पॅरेंट्सनी मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? पॅरेंट्सनी मुलांची आरोग्याची काळजी त्याच्याकरता दररोज आपण जे सकाळी उठल्यानंतर जर शाळेला टाइम असेल तर पहिल्यांदा उठल्यावर व्यायाम करायला पाहिजे. योगासने सगळ्यात महत्वाचे. योगासने करून त्याच्यानंतर जर आपण पूर्ण सकाळी आणि संध्याकाळी मुलांनी ब्रश करणं आवश्यक आहे. फक्त सकाळी उठून ब्रश महत्वाचे नाही, सकाळ संध्याकाळी 2 टाइम करावे. त्याच्यानंतर जेवणामध्ये परिपूर्ण जेवण पाहिजे. तिखट, आंबट, सगळ्या प्रकारचे चव असलेले ते जेवणामध्ये असले पाहिजे. म्हणजे काकडी, कोशिंबीर सगळे असले पाहिजे. नाहीतर फक्त एकच प्रकारचं की फक्त वरण भातच खाल्ला, फक्त चपाती खाल्ली असं नाही.
पूर्ण जे आहे तिखट आंबट तुरट सगळ्या प्रकारचे त्या जेवणामध्ये समावेश असावा. भाजीपाला जास्त प्रमाणात असले पाहिजेत. फक्त चपाती देऊन काही उपयोग नाही, नाही तर भाकरी त्याच्यावर सगळे जर अन्न असेल ना तर आपल्याला त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रोटीन मिळू शकतात. डाळीचं प्रमाण सगळ्या प्रकारच्या डाळी आपण खाल्ल्या पाहिजेत. जर आपण नॉनव्हेज खात असेल तर अंडी म्हणा, एखाद्या आठवड्यातून एकदा तरी मांसाहार घेतला पाहिजे. हो, हे तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही. मुलांना वारंवार आजारी पडण्यापासून कसं वाचवता येईल? मुलांनी परत आजारी पडू म्हणून वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. वॅक्सिनेशन जे गव्हर्नमेंटच्या शेड्यूल प्रमाणे आहे, जर आपण टाइम टू टाइम घेतलं तर त्याच्यामुळे काय होईल की परत आजारी पडणार नाही माणूस. आणि जर थोडा जरी आजार असेल तर ताबडतोब जर आपल्या जवळच्या डॉक्टरला दाखवलं तर औषध व्यवस्थित घेतल्या तर परत आजारी होणार नाही म्हणून. ओ, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. हेल्दी फूड मध्ये मुलांनी काय जास्त खायला हवी? हेल्दी फूड मध्ये आपण प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. प्रोटीन प्रमाण म्हणजे प्रथिने जे आहे, मोड आलेले कडधान्य म्हणा, त्याच्यानंतर अंडी म्हणा, ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणा, त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स ह्याचं जर आहे ते जर आपण प्रत्येक जेवणामध्ये जर असेल ना तर माणूस त्यांना ते आजारी जास्त पडणार नाही. तुम्हाला डॉक्टर म्हणून काम करायला कसं वाटतं? ते लहान मुलांची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो आणि ते दुरुस्त होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा स्माईल येतं तेव्हा ते एक प्रकारचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतो. ओ, हे तर खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. मुलांसाठी तुमचा काय स्पेशल मेसेज आहे? मुलांनी बाहेरच्या गोष्टी अवॉइड कराव्यात खाण्याच्या. ज्या बिनाकामाच्या जे गोष्टी आपण खातो, बेकरी आयटम्स म्हणा, नाहीतर जे फास्ट फूड म्हणा, हॉटेलिंग म्हणा, त्याच्यामध्ये जे आपण जास्त प्रमाणात तेलकट आणि आंबट पदार्थ जे असतात आणि ऑइली पदार्थ असतात त्याच्यामुळे काय होतं, फॅटचं वाढतं. आजकाल चाइल्डहुड ओबेसिटीचं प्रमाण फार वाढलंय. म्हणजे मुलांचं वजन दररोजपेक्षा जास्त वाढते, कारण ते सगळे असे आपण जे बेकरी आयटम्स खातात त्याच्यामुळे फक्त ट्रान्स फॅट मिळून फॅटी पदार्थ मिळून वजन वाढत राहतं. ते तब्येतीकरता काहीच कामाचं नाही. जे आपण अगोदर खात होतो पहिल्यापासून ते जर पदार्थ आपल्या जेवणामध्ये असतील तर तब्येतीला एकदम चांगलं आहे. आणि त्याच्याबरोबर पोषक आहार बरोबर व्यायामाची आवश्यकता आहे मुलांनी, कारण ते त्यांनी कुठलं न टेन्शन घेता अभ्यास करणे, योग्य व्यायाम करणे आणि घरचा दिलेला आईचा डबा तो खाणे सकाळ संध्याकाळ, तर तब्येत चांगली राहणार. हे करणारच. धन्यवाद सर, आमच्याशी बोलल्याबद्दल आणि लेकरांची काळजी घेतल्याबद्दल थँक्यू. तुम्ही सर्वजण लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि कमेंट करा व्हिडिओ कशी होती. बाय, धन्यवाद.